सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या आपण अनंत लीळा बघत आहोत, चिंतन करत आहोत. आणि त्या लीळांमधून परमेश्वराने आपल्याला दिलेली जी समज आहे, जो बोध आहे, जे ज्ञान आहे, ते समजून उमजून आपल्या जीवनामध्ये उतरून परमेश्वराबरोबर परमेश्वराची आज्ञाप्रती पालन करत प्रवास आपला आध्यात्मिक करत असताना परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थात परमेश्वराबरोबर आपला हा जीवन प्रवास करत असताना परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या त्या लीळांचं चिंतन, मनन, बोध आणि समज करून परमेश्वराला जवळ करण्याचा आपण जर प्रयत्न केला, तेच आपल्यासाठी सन्निधान आहे, तेच आपल्यासाठी परमेश्वराची आज्ञा आहे आणि तेच परमेश्वराची आपली प्राप्ती करून देणं आहे. परमेश्वर पैठणला आहे आणि पैठणला असताना अनेक सद्भक्त परमेश्वराला येऊन भेटतात. त्यातलीच लखुबाईसा येऊन भेटलेली आहे. त्यानंतर परमेश्वर देमाईसा नावाची एक भक्त असते, ती साष्टी पिंपळगावच्या होत्या आणि त्या दररोज सकाळी पुराण ऐकायला जायच्या. त्यांचा तो नित्यक्रम होता. तिथं अनेक मंदिरं, त्या मंदिरांमध्ये या कथा पुराण चालायच्या. अनेक संस्कार म्हणून अनेक लोक या पुराण ऐकण्याच्या उद्देशाने जात असत. परंतु तिथे जात असतानाच जेव्हा एकदा पुराणामध्ये त्यांनी ऐकलं की गुरुशिवाय आपल्या जीवनाची मुक्ती या संसार भावचक्रातून आपण निघू शकत नाही, गुरु केलाच पाहिजे. आणि मग त्यांनी विचार केला की आपल्याला तर गुरु तर करायचा आहे, गुरु करावाच लागेल. मग आता कोणीही माणूस काही गोष्ट करायची असली तर चौकशी करतो. तसं ह्या देमाईसांनी सुद्धा चौकशी केली की मला गुरु बनवायचं आहे, कोणाला गुरु बनावं. आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपले नातेवाईक आहे, गोत्र आहे, कुटुंब आहे, त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांना एक नाव सुचलं. ते पैठणला एक वामदेव नावाचे प्रसिद्ध गुरु होते. ते त्यांना गुरु करावं असं अनेकांनी त्यांना सल्ला दिला आणि ते सुद्धा त्यावरती निर्णय घेऊन त्यांच्याकडं गुरु करण्यासाठी निघतात. जाताना मग पान, फूल, फळं जे बी आहे संस्कारानुसार ते पूजेसाठी घेतात. केळी, नारळ, पान, सुपाऱ्या घेऊन त्यांच्याकडे जातात. त्यांच्या गुफेत गेल्यानंतर मात्र ते नग्न अवस्थेत असतात आणि नग्न अवस्थेत असल्यामुळं ते त्यांच्या लगेच लक्षात येतं की हे पुरुष, मी स्त्री, आता यांना जर गुरु केलं तर येणं जाणं मला होणार नाही, उठणं बसणं काही विचारायचं असेल आणि मला तर या भवसागरातून निघायचं आहे, तर हे गुरु काय करून उपयोगाचे नाही. अर्थात आता नग्न गुरु आपण बाह्य अंगाने बघतो, परंतु तात्विक अंगाने जर बघितलं तर त्यांच्याकडे काहीच नसणे म्हणजे नग्न असणे. ते ना काही देऊ शकत, ना आपल्याला जे जीवनाचा उद्देश आहे, ध्येय आहे, त्या ध्येयापर्यंत नेऊ शकत. आणि या अर्थाने ते नग्न असल्यामुळं त्या देमाईसाला ते जाणवलं आणि त्यांनी निर्णय घेतला की यांना गुरु करून काय उपयोग नाही. आणि मग ती तशीच निघते. हे कसले गुरु, यांना गुरु करून उपयोग काय, कारण ते नागवे गुरु कसे करू बाई म्हटले. ते जेव्हा ती जाते तेव्हा ते बघते की एखाद्या गुळाच्या काळ्या ढेपीप्रमाणे ते बसलेले उघडे नागडे. त्यामुळं त्यांना ते भावलं नाही, वेधलं नाही, वेचलं नाही आणि म्हणून त्यांनी तो निर्णय बदलला. अर्थात ही स्वतःची समज असणं खूप गरजेचं आहे. लोक सांगतात, त्यांनी तर चौकशी केली, गोत्र आहे, नातेवाईक आहे, आजूबाजूला चौकशी केल्यानंतर सर्वांनी त्यांना हाच सल्ला दिला आणि तो सल्ला घेऊन, तो निर्णय घेऊन ते आले होते त्यांना वामदेवांना गुरु करण्यासाठी. परंतु आल्यानंतर प्रत्यक्ष जो अनुभव आला, आपण प्रत्यक्ष जे बघितलं त्यानुसार त्यांनी निर्णय बदललेला आहे. पूर्वी एक म्हण होती, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ऐकलं त्यांनी, परंतु तिथं आल्यानंतर त्यांनी मन बदललं आणि तो निर्णय चुकीचा ठरेल असं लक्षात आल्यानंतर त्या तशाच पूजाद्रव्याचं ताट घेऊन माघारी फिरल्या. आता माघारी फिरताना रस्त्यात जात असतानाच लखुबाईसा त्यांना भेटतात. लखुबाईसा देवाला अगोदरच ओळखत होत्या, देवाचं दर्शन करून घेऊन गेलेल्या होत्या, त्याही वेधल्या होत्या, त्यांना स्थिती झाली होती आणि त्यांची
ओळख होती. आता एकाच गावातल्या असल्यामुळं त्यांची भेट होती आणि लखुबाईसा सहजच त्यांना विचारतात की देमाईसा कुठे गेली होतीस, हे सर्व ताट वगैरे करून. आणि मग ती सर्व वृत्तांत सांगते की वामदेवाच्या गुंफेत आम्ही गेलो होतो. तर काय करायला गेले होते म्हटले. आणि यावर देमाईसाने मागील सर्व वृत्तांत सांगितला की मी पुराणात ऐकलं की गुरुशिवाय या जीवनाची मुक्ती नाही आणि गुरु केला पाहिजे, म्हणून मी इकडं तिकडं चौकशी केली. तर सर्वांनी वामदेवाचं नाव सांगितलं, पण तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष मी बघितलं तर ते अशा नग्न अवस्थेत बसल्यामुळं मला लज्जा निर्माण झाली. आणि मग असे गुरु करून का उपयोग, की जे अगोदरच नग्न आहे ते मला काही देऊ शकत नाही, उठू शकत नाही, त्यांच्याजवळ बसू शकत नाही. तर अशा पद्धतीने मी निर्णय बदलला आणि मी घरी चालले आहे असं जेव्हा सांगितलं, तर ते सर्व ऐकल्यानंतर तर स्वतः लखुबाईसा काय म्हणते की गुरु जर तुला करायचाच असेल तर मी गुरु दाखवेल तुला. असे गुरु की ज्यांच्याजवळ बसता येईल, उठता येईल, आपल्याला मिरवता येईल, काही दाखवता येईल, काही विचारता येईल, ज्यांच्यामुळे संसाराची रेग आपली पुसली जाईल आणि ज्यामुळे एवढा संसार तरेल, त्यातून मुक्त होता येईल, असे गुरु मी तुला दाखवेन म्हटले. आणि मग लखुबाईसा देमाईसांना भोगनारायणाच्या देवळात स्वामींकडे घेऊन येते. बघा, कोण कोणाला कोणत्या पद्धतीनं निमित्त परमेश्वर करतील सांगता येत नाही. परमेश्वराचा नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. ही अगोदर येऊन गेली आहे आणि तिच्यामुळे हिला स्थिती झालेली आहे, अनुभव आलेला आहे, प्रचिती आलेली आहे. आणि त्यानंतर यांची भेट झाल्यामुळं ती निघाली गुरु करायला आणि नेमकं तिलाच निमित्त करून जी लखुबाईसा आहे ती यांना देमाईसाला देवाकडे घेऊन येते. भोगनारायणाच्या देवळात आल्यानंतर अंगणातच सर्वज्ञांची भेट होते. सर्वज्ञांना पाहिल्यानंतर देमाईसाला मात्र शांत झाल्यासारखं वाटतं, त्यांना फार समाधान वाटतं. भोगनारायणाच्या चौकात डाव्या बाजूला आसन देवाचं झालेलं आहे आणि देमाईसांनी पानसुपाऱ्या, केळी जे बी आणलेलं होतं ते सर्व देवाला दिलं. सर्वज्ञांच्या हातात नारळ दिलं, समोर ठेवलं, दंडोत घासली, चरणा मस्तक टेकवलं आणि लखुबाईसा समोर बसल्या, देमाईसा आडबाजूला तिरक्या बसल्या. अर्थात देवाकडं पूर्णपणे तोंड करून न बसता त्या थोड्याशा बाजूला बसल्या. आणि मग देमाईसांना सर्वज्ञ म्हणाले की बाई, गुरु आणि देवाकडे पाठ करून असं बसू नये, समोर बसावं. आपणही काही ऐकायला जर बसायचं असेल, काही विचारायचं असेल तर समोर बसावं. इकडं तिकडं बघणारा माणूस हा संभ्रमावस्थेत असतो, अस्थिर असतो आणि म्हणून कधीही डोळ्यात डोळा घालून आपण विचारलं पाहिजे, बोललं पाहिजे, नम्रतेने आपण समोर बसलं पाहिजे. देवानेसुद्धा त्यांना तेच सुचवलं. आणि राजा, गुरु किंवा देवता यांना कधी पाठ दाखवू नये म्हटले. आणि हे पाठ जर दाखवलं तर आपल्याला जो लाभ होणार आहे तो होणार नाही. आणि अशा पद्धतीने देवाने त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर देव आहे, गुरु आहे, काही मान्यवर लोक आहे किंवा सभेमध्ये आहे, कुठं आपण जर गेलो तर कधीही समोर बसावं म्हटले, पाठमोरे बसू नये असं त्यांना बरंचसं निरूपण केलं. आणि त्यानंतर देमाईसा सर्वज्ञांकडे तोंड करून बसल्या. देवाच्या समोर येऊन बसल्यानंतर त्या देवाने त्यांना अवलोकन केलं आणि सर्वज्ञांची त्यांना आवड निर्माण झाली. त्यांनाही थोडीशी स्थिती झाली, सुख प्राप्त झालं. 2 घटका अर्थात 48 मिनिट त्यांना ते सुख आणि आनंद उपभोगल्यानंतर ती जी स्थिती आहे ती संपल्यानंतर देमाईसांनी हे मान्य केलं की हेच आपले गोसावी गुरु आहेत आणि आपल्याला यांनाच गुरु करायचं आणि संसारमोचक आहे, त्यांच्यामुळे संसारात मुक्त आपण होणार याची तिला प्रचिती आली. आणि त्या पद्धतीनं मग लखुबाईसांनी विचारलं का हाजी, देवाला त्यांनी ते दिल्यानंतर देवानेही त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. आणि मग त्या दोघी बाया देवाला प्रश्न विचारतात. आपण कधी काही करण्यासाठी गेल्यानंतर प्रश्न विचारले पाहिजे. आपल्या मनातला संभ्रम आहे, अज्ञान आहे, हे दूर केलं पाहिजे. कितीतरी सद्भक्त येतात आणि उपदेश घ्यायचा आहे, कोणताही प्रश्न विचारत नाही. परंतु गुरुचंही नाथ आहे, गुरुचंही ड्युटी आहे, कर्तव्य आहे की त्याला 4 गोष्टी समजून सांगणे, त्याच्या मनातल्या काही प्रश्न आहे ते क्लिअर करणे आणि मगच उपदेश देणे. किंवा आपल्याला उपदेश घ्यायचा असेल कोणाला तर आपण आपल्या मनातल्या पहिल्या सर्व शंका आहे त्या क्लिअर करायच्या आहे. सर्व मनातल्या ज्या शंका, प्रश्न जे बी असतील ते जर क्लिअर झाले तर त्या उपदेश घेण्याला महत्त्व आहे. किंवा कोणीतरी म्हणतं आहे, आईवडील म्हणताय घरात देवपूजा आहे, याने उपदेश घेतला आहे म्हणून याला असा असा लाभ झाला आहे म्हणून उपदेश घेणं हे चुकीचं आहे.
आणि देवानेही त्याच पद्धतीनं त्यांना निरूपण केलं. आणि ह्या बायांनी आता देवाला प्रश्न विचारलेला आहे की लोक शिवलिंग प्रतिमेस देव म्हणजे मूर्त्या वगैरे आहे मंदिरात, शिवलिंग आहे, यांना देव मानतात, त्यांचंच भजन पूजन करतात, तर हे काय म्हटले मग? आता आम्ही तुम्हाला गुरु केलेलं आहे, तुम्ही तुमच्याच ठिकाणी आम्ही आता सर्व वेच निर्माण करून तुमच्याच ठिकाणी पूजा करणार आहे. अर्थात परमेश्वराने त्यांना बोध दिला अप्रत्यक्षरित्या, आणि बोधासरशीच त्यांना लगेच कळालं की यांची जी भक्ती समाज आजपर्यंत करत आला ना, आपणही करत आलो, परंतु हे नेमकं काय हे न समजल्यामुळं आपण आजपर्यंत योग्य ठिकाणी पोचलो नाही. पण आपल्या मनातली जी शंका आहे ही दूर केली पाहिजे. आणि देव त्यांना जात्यंत्यासारखी त्यांची अवस्था झालेली म्हणजे अर्थात जात्यंत म्हणजे काय, पाठीमागचं आलं आहे, पुढं ढकललं आहे, किंवा जन्मानेच आंधळा असलेला हा अशा पद्धतीची जी व्यक्ती आहे, अशी त्यांची हे समाजाची तरा झालेली आहे. आणि देवाने त्याच्यावरती लखुबाईसांनी पुढं विचारलं का ती कशा पद्धतीनं, आणि त्यासाठी समजण्यासाठी देवाने रुमण्याचा तिथं दृष्टांत सांगितला आहे. म्हणले बाई, एखादा शेतकरी असतो, आपल्या मुलाला दूध पाजत असतो, किंवा कोणीतरी त्या दुधाचं गुण वैशिष्ट्य सांगत असतं एखाद्याला, आणि ते आपोआपच एक वेच निर्माण होतो, एक चिकित्सा निर्माण होते की दूध कसं असतं. आणि म्हणून त्या मुलांनी आपल्या वडिलांना विचारलं का तुम्ही दररोज मला दूध पाजतात, पण हे दूध कसं आहे, दूध कसं आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं आता दूध कसं सांगायचं, म्हणजे दूध पांढरं असतं म्हटले, सफेद असतं. आता तो पांढरं म्हणजे काय, पांढरं म्हणजे काय म्हटल्यानंतर त्याच्या लक्षात येतं का आता पांढरं किंवा सफेद हे सांगावं कसं. आता तो शेतकरी असल्यामुळं बाजूलाच त्याला शेतामध्ये बगळे दिसतात, ते सफेद असतात, तो म्हणतो पांढरं ते बगळ्यासारखं असतं. आता तो अज्ञानीच असतो, अर्थात त्याला चिकित्सा निर्माण होत राहते. म्हणले मग बगळा तो कसा असतो, आणि मग असा हात वाकडा करून तो सांगतो की बगळा हा रुमण्यासारखा असतो. शेतकरी असल्यामुळं तो शेतीच्या अवजाराला जाणत होता, आणि रुमणं हे त्यांनी माहिती होतं, काहीतरी पाहिलेलं होतं, काहीतरी ऐकलेलं असेल, आणि म्हणून त्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांनी त्या व्यक्तीने तिथपर्यंत त्याला नेलं. रुमणं सांगितल्यानंतर तो गप्प बसला. एकदा असंच तो फिरत जात असतो, आणि त्याच्या हाती रुमणं लागतं. रुमणं लागल्यानंतर ते रुमण्याला दूध समजून तो प्यायला लागतो. आता ते रुमणं असतं लाकडाचं कडक, आणि तो जर प्यायला लागला तर आपोआपच त्याच्या हिरड्यातून रक्त निघतं, त्याला त्रास होतो. परंतु एक व्यक्ती जात असताना ती सर्व दृश्य बघितल्यानंतर तो म्हणते तू काय करतो म्हणे, मी दूध पितोय. अरे म्हणे हे का दूध आहे का म्हणे, सोड म्हणे, तुझ्या तोंडातून रक्त निघू राहिलं आहे, हिरड्यातून रक्त निघू राहिलं आहे, सोड, हे काही दूध नाही म्हणे, हे काही रूम नाही. तर तो जो मुलगा आहे तो म्हणतो माझ्या बापाने जे सांगितले ते काही खोटं आहे का, तसं माझ्यानी बापे सांगितले अशा पद्धतीनं मागचं आलं, पुढं ढकललं, आणि अन्यथा ज्ञानातून अधिकाधिक आपण दुःख प्राप्त करत असतो. अशा पद्धतीनं कोणीतरी या देवतेचे, परमेश्वराचे गुण वर्णन करत होता, आणि तो पुजारी गुण वर्णन करत असताना एखादा कोणीतरी विचारलं का, म्हटले मग परमेश्वर तुम्ही सांगताय परमेश्वर असा असतो, परमेश्वर तसा असतो, मग तो परमेश्वर कोण हे तर सांगा. मग कोणीतरी सांगितलं जैसा कैलास वैकुंठाचा ब्रह्मा विष्णू महादेव. म्हणले तो ब्रह्म तो कैसा, जैसा म्हणले अयोध्याचा राम तो कसा, म्हणले द्विभुज चतुर्भुज म्हणून प्रतिमा दाखविली. आणि अशा पद्धतीनं ते तिथंच लोक राहायला लागले, सडासमार्जन करायला लागले, तिथेच भक्ती करायला लागले, आणि त्यातून अधिकाधिक त्यांना नरक व्हायला लागले. कारण मुक्तीला जायचं आहे, आणि मुक्तीला निघण्यासाठी त्यातून सोडणारा जो आहे तोच सोडू शकतो. अन्यथा सुटण्यासाठी आपण फिरत राहतो, हे करू का ते करू का ते करू, कर्मकांड करतो, विधी करतो, ह्या देवतेची भक्ती करतो, त्या देवतेची भक्ती करतो, त्यातून अधिकाधिक आपण अडकल्या जातो, अर्थात कर्मात अडकतो, मुक्त होऊ शकत नाही. परमेश्वराने त्यांना हे दृष्टांताच्या माध्यमातून समजवलं, आणि हे लोक ह्या देवतेची परमेश्वर म्हणून का भक्ती करतात, तर त्यांना कोणीतरी सांगितलं आहे, त्यांनी कोणाला तरी सांगितलं, अशा परंपरेनं त्यांच्यापर्यंत आलेलं आहे. कधी चिकित्सा केली नाही, नेमकं खरं काय खोटं काय, सत्यता पडताळून घेतली पाहिजे. आपणसुद्धा दैवराटीचं जरी असेल तरी ह्या दैवराटीमध्ये परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान, जे आचार विचार प्रणाली, हे जर आपण समजून न घेता परंपरागत आलेले धर्म जर आपण सांभाळून राहिलो तर त्यांच्यातनं आपल्यातही काही बदल नाही आहे. इथंसुद्धा चिकित्सा केली पाहिजे.
इथं सुद्धा चिकित्सा करून परमेश्वरांनी सांगितलं तत्त्व आचार विचारप्रणाली आपण समजून घेतली पाहिजे, स्वीकारली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे. अन्यथा त्यांच्यातनं आपल्यात काय फरक नाही राहणार. ते आपल्याला परमेश्वरांनी बोध दिला आहे, बोध देऊनही परमेश्वरांनी सांगितलं आहे येत आधी नव्हे जे म्हणितले ते कीजे. तर परमेश्वरांनी जे म्हणितलं की जे करायला लावलेलं आहे ते जर आपल्याला माहीतच नाही तर आपण करणार कसं. म्हणून परमेश्वराने सांगितलं आहे येथून म्हणितले ते कीजे, येथून वारिले ते न कीजे, असं स्पष्ट निर्देश आपल्याला दिलेला आहे. तर परमेश्वरांनी काय सांगितलं आहे आपल्याला, कसं राहायचं आहे, काय करायचं आहे, कोणत्या विचारांनी, कोणत्या बुद्धीने, कोणत्या आचाराच्या अनुषंगाने, त्याग काय करायचा आहे, कसा करायचा, काहीच माहीत नाही. फक्त आलं आहे पाठीमागून आणि पुढं आपण चालत राहिलो आणि यातूनच मला देव भेटेल असा भ्रम जर निर्माण करत राहिलो तर त्या जात्यंत आंधळ्यासारखंच आपणही आंधळेच आहोत. आपल्याला सारं भेटूनही काहीच न भेटल्यासारखं आहे. म्हणून इथं दैवराटीत येणं सोपं आहे, कारण ते आणलेलं आपल्याला परमेश्वराने असतं. कळत न कळत केलेल्या अहेतुक क्रियेमुळं परमेश्वराने आपल्याला बोध दिला, म्हणजे परमेश्वराने आपल्याला इथं आणलं आहे. इथं आणल्यानंतर मात्र आपली बुद्धीच्या कसावरती आपण संशोधन करून चिकित्सा करून जर ते नाही शोधलं तर आपण इथं येऊनही काय उपयोग नाही. आपण अधिकाधिक नरकत जोडणार आहोत. म्हणून आपणसुद्धा चिकित्सा करून धर्म समजून घेऊन जाणून तो आपल्या जीवनात उतरावला तरच उपयोग आहे. अन्यथा आपण हे जे दृष्टांत आहे आपण काय समजतो की दृष्टांत अन्य लोकांना सांगितलं आहे, अन्य लोक असे करतात, परंतु अन्य तो कोण आहे का इथं येऊनही तो समजून नाही घेत धर्म तत्व सिद्धांत आचार विचार प्रणाली आणि ती आपल्या जीवनात उतरवत नाही, तोही अन्यच असतो. म्हणून अन्य धर्मीपूर्वी धर्मापासून जाय परमेश्वराने स्पष्ट सूत्रात सांगितलेलं आहे की जो धर्मात आहे तोच बाहेर जाईल धर्माच्या, जो धर्मातच नाही तो बाहेर कसा जाईल. म्हणून जे बी तत्त्वज्ञान परमेश्वराने सांगितलेलं आहे हे दैवराटीसाठी सांगितलेलं आहे. फक्त त्यातला सेन्स आपण समजून उमजून घेऊन कोणत्या वेळेस कोणी काय प्रश्न विचारला अर्थात प्रकरणवश समजून आपल्यासाठी त्याच्यातून काय समज घ्यायची, काय बोध घ्यायचा आहे. नाही तर आजही आपण असे कितीतरी लोक बघतोय आपण. परमेश्वर तर प्राप्त करायचा, परमेश्वराने बोध दिला आहे, परमेश्वराची भक्ती केली, परंतु कर्मकांड विधी त्याच्यात आधीन होऊन त्याचात दास होऊन आपण परंपरागत आलेली जी भक्ती ती करत राहतो. कोणी फक्त स्थानवंदनच करतं, कोणी फक्त विडेच वाहतं, कोणी पंचावतार उपारच करतं, कोणी पदयात्राच करतं. कितीतरी मला लोक भेटत राहतात, बाबा आम्ही 25 पदयात्रा केल्या. 25 पदयात्रा केल्या, पण कोणते स्थानं केली, त्यातून समज काय, तुमच्या जीवनात बदल काय. नाही म्हणे आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलं तुम्ही आयुष्यभर पदयात्रा जरी केल्या स्थानवंदन केलं तरी तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल. आता हा एक भ्रमच आहे. किंवा काही वर्षभरात आम्ही 4 क्रिया करतो, वर्षभरात आम्ही पंचावतार उपार करतो. अरे पण तुम्हाला ज्ञान घेतलं आहे की नाही, आचार केला आहे का नाही, तर आचाराचं काही तुमचा संबंध आहे की नाही. नाही आमच्या गुरूंनी सांगितलं आहे की हे जरी केलं आयुष्यभर तुम्ही तरी तुम्हाला देव भेटेल. तर या अशा कितीतरी गोष्टी आहे का ज्या दैवराटीच्या अनुषंगाने जेव्हा विचार करू तर तो सुद्धा आपल्यासाठी भ्रमच आहे. ते आपण जात्यंतच आहे, हा दैवराटीचा जात्यंत ना. आपण तर तसे नाही ना. असा विचार करून आपण पुढं जर सारखायचं असेल आणि परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर प्रश्न चिकित्सा परमेश्वराने सांगितलं तत्त्वज्ञान जाणून समजून उमजून घेऊन आपल्यामध्ये समज निर्माण करून ज्यावर आपण चाललो तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. तर या लखुबाईसा देवमाईसाच्या माध्यमातून देवाने आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. त्यांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. मग देवमाईसांनी गावात जाण्याची अनुमती मागितली. त्या निघाल्या तर देव त्यांना काय म्हणतात, बाई इथे आता यावंसं वाटेल तेव्हा यावं, थांबावंसं वाटेल तोपर्यंत थांबावं, आता इथेच. त्या पण म्हणतात बाबा आता आम्ही कुठं जाणार, आम्ही इथेच येणार आणि इथेच असेन आणि इथंच राहणार. म्हणते आमचे गुरुच आहे तुम्ही आमचं सर्व काही गोसावीने आमच्या माथ्यावर श्रीकर ठेवावा आणि आमचा हा जो धर्म आहे आमचा सांभाळ करावा, रक्षण करावं आणि तो शेवटाच नेण्यासाठी आम्हाला सहाय्य करावं, अशी ती बाई संस्कारानुसार देवाला विनंती करते. आणि देवानेसुद्धा त्यांना आशीर्वाद द्याला आणि ती शब्द देते, एक प्रकारचा निग्रह करते, संकल्प सोडते का माझं जे शेतीचं काही व्यवहार आहे त्यातून मी आता वेगळी होईन देवा आणि तुमच्याकडंच येईल, असं अप्रत्यक्षरित्या देवाला ती निग्रह करून संकल्प सोडते. देवानेसुद्धा ते मान्य केल्यानंतर त्या जातात आणि नंतर त्या परत बऱ्याच वेळा आता पुढं आपल्याला त्या भेटणारच आहे अनेक लीळांमधून. की त्यांच्या पहिल्याच भेटीमध्ये देवाने त्यांना कितीतरी दिलं फक्त आणि फक्त चिकित्सा केल्यामुळं. जर त्यांनी प्रश्न विचारला नसता तर देवाने सांगितलं नसतं. आणि त्याची अवस्था त्यांची परिस्थिती काय आहे त्याच्यानुसार देव निरूपण करतात. परंतु आपण जीव म्हणून जेव्हा पाहतो
आपले गुरु ही जीवच आहे. आपण जर विचारलं तरच ते सांगू शकतील. अन्यथा देव तर सर्वज्ञ आहे, देव जाणत होते. त्याच्यामुळे देव त्या त्याच्या जीवानुसार त्याची योग्यता पाहून, कणव पाहून देव निरूपण करतीलही. परंतु जीव मात्र जीवाला काही निरूपण करू शकत नाही आणि जीवाला स्वतःहून ज्ञान कधीही संभवत नाही. म्हणून ज्ञान काढावं लागतं, ज्ञान घ्यावं लागतं, चिकित्सा करावं लागते, प्रश्न विचारावा लागतो. नाही तर आपल्या डोक्यात इतकं आहे की प्रश्न विचारलासुद्धा दोष लागतो का काय, त्यातून आपण बाहेरच पडत नाही. म्हणून प्रश्न जोपर्यंत विचारत नाही, प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत आपण शोधत नाही, तोपर्यंत धर्माच्या प्रमाणे आपण सांभाळू शकत नाही आणि त्यामुळं परमेश्वरही आपल्याला भेटू शकत नाही. ही किती मोठी शीख या लेळेतून परमेश्वराने दिलेली ती आपण समजून घेतली पाहिजे. त्यानंतर राघवदेवांची भेट परमेश्वराची झालेली आहे. ते डोडवीर याचे राघवदेव तिथल्या गोपाळ मठातील जे पुजारी होते ते एके दिवशी डोडवीर यावरून ते पैठणला येतात. ते पुजारी आहे ओरिजिनल. पैठणला आल्यानंतर भोगनाराच्या देवळात सर्वज्ञांची त्यांची भेट होते आणि भेट झाल्यानंतर आता ते पुजारी असल्यामुळे त्यांच्यावर संस्कार आहे. पान सुपारी काही फळं वगैरे ते घेऊन येतात आणि देवाला दंडोत करून देवाला अर्पण करतात. श्रीचरणावर मस्तक टेकवतात आणि देवसुद्धा श्रीकाराने त्यांना बसायला खुणावतात की बसा. ते देवाच्या समोरच देवाच्या श्रीमूर्त पाहत बसलेले आहे. त्यांना देवाने विडा दिला आणि तो विडा घेतल्यानंतर सर्वांनी त्यांना कृपादृष्टीने अवलोकन केल्यानंतर त्यांना ही स्थिती झाली. त्या स्थितीच्या आनंदाचा संचार बराच वेळ ते भोगत होते. नंतर तो भंगला. त्यानंतर राघवदेव म्हणाले, मग देव असा कसा सुंदर आहे म्हटले. स्वतःशी ते पुटपुटतात की देव किती सुंदर आहे. त्यांनी सर्वांना जी गोसाव्यांचा आम्ही गोमटदेव म्हणू का, त्यांचं नाव गोमटदेव आहे का. गोसावीसुद्धा ते मान्य करतात. आपले जे आहे श्रीमुकुट ते हलवतात आणि आम्ही गोमटदेवच आहोत तुमच्यासाठी अशा पद्धतीने निर्देश केल्यानंतर ते देवाला गोमटदेव म्हणायला सुरुवात करतात. असं आहे तर म्हणले गोमटदेव म्हणावं तुम्ही, काय हरकत नाही म्हटले. आणि तिथे बराच वेळ ते बसले. मग त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली की देवा, माझ्या गावी गोसावींनी गमन करावं, यावं आमच्या गावाला. असं गाव आहे. जे बी असेल ते देवांना त्यांनी विनंती केली. तर देव म्हणतात ठीक आहे, आम्ही ज्यावेळेस तिकडं येऊ त्यावेळेस नक्की तुमच्या गावाला येऊ. आता सध्या आम्ही येऊ शकत नाही. अशा पद्धतीने देवानेसुद्धा त्यांना एक प्रकारे शब्द दिला की तुमच्या गावाला येऊ. आणि त्यांनीसुद्धा उठल्यानंतर देवाच्या श्रीचरणावरती मस्तक टेकवलं. आज्ञा घेऊन ते निघून गेले. त्यानंतर दायंबान जे आहे ते देवाच्या भेटीला आलेले आणि त्यांना स्थिती झाली. भोगनारायणच्या वस्त्रात देवाचं आसन होतं आणि आसन तेव्हा दायंबा बळीग्रामहून सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आलेले आणि दंडोत घासी चरणं लागले. मस्तक टेकवलं, पान सुपाऱ्या वगैरे देवाला दिल्या आणि 2 आसू पण त्यांनी भेट म्हणून दिल्या. सर्वज्ञाजवळ बसल्याबरोबर त्यांना स्थितीचा संचार झाला आणि या स्थितीच्या भरातच ते उठले. देव ज्या भोगनारायणच्या मंदिरात होते त्याचा जो परकोट होता, अर्थात आजूबाजूला पूर्ण जी भिंत बांधली होती किल्ल्यासारखी, त्या कंगोऱ्यावर जाऊन उजवीकडे डावीकडे असं सुदर्शन चक्रासारखे ते गोल गोल स्वतःभोवतीच फिरायला लागले. अतिशय वेगाने धावू लागले. नाना प्रकारचे सिंहगर्जना करू लागले, ओरडायला लागले. त्यामुळे गावातील सारे लोक गोळा झाले. अर्थात असा आवाज आला, कोणी काहीतरी वेगळं वाकडं करतं आहे, गर्दी होणारच. ते सारे लोक आले आणि बघायला लागले की अरे काय झालं अचानक, हे कोण आहे म्हटले. आणि त्यांना असं वाटायचं की पडले ते म्हणायचे पडले, पण ते काही पडत नसायचे. त्यांना त्या स्थितीच्या भरात त्यांनी ते केलं होतं आणि म्हणून ते काही दायंबा काही पडत नव्हते. त्यामुळे लोकांना फारच आश्चर्य वाटलं. काही लोक म्हणायचे कोण आहे नेमके. तर काही लोकांनी ओळखलं. ते म्हटले हे श्री चांगदेव रावळांचे गोसावींचे ना म्हटले पिसा आहे म्हटले. अर्थात देवाच्या ठिकाणी असलेले जे भक्त त्यांना स्थिती झाल्यानंतर असे काहीतरी लोक करत असेल हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून म्हटले श्री चांगदेव रावळांचे पिसे म्हटले. आणि मग सर्वज्ञांनी तिथं स्वतःच येऊन गमन केल्यानंतर जेव्हा दायंबांनी सर्वज्ञांना येताना पाहिलं तर त्यांची ती स्थिती गेली. किल्ल्यावरून खाली उतरले. सर्वज्ञांच्या श्रीचरणावर मस्तक टेकवलं. स्थितीचा आनंदाचा संचार मागला. त्यांना सर्वज्ञांच्या दर्शनास नेहमी ते येत जात असत. अशा पद्धतीनं परमेश्वर एखाद्या व्यक्तीला स्थिती देतात, त्याला काहीतरी त्या स्थितीच्या भरात करायला लावतात. हे आश्चर्यजनक ज्या क्रिया आहे ह्या अनेक लोक बघत होते.
त्यातला एखादा संस्काराचा आहे चांगला पाठीमागचं त्याची काही कणव असेल, त्या अवस्थेचा एखादा जीव असेल, तो परमेश्वराकडे आकर्षित व्हायचा, परमेश्वराच्या दर्शनाला यायचा, परमेश्वराचं नाव घ्यायचा. श्री चांगदेव राऊळ म्हटले की ते नाव घेतलं जायचं. आणि अशा पद्धतीनं परमेश्वर कळत नकळत प्रत्येक जीवाला, सकळ जीवा ते चिंतिती, परमेश्वर सांगतात सकळ जीवाचं चिंतन, तर अशा पद्धतीनं चिंतन करतात. अशा पद्धतीने ज्ञानाप्रेमाला परमेश्वर पात्र करतात. कोणाच्या तरी माध्यमातून कोणाला तरी काहीतरी आश्चर्यजनक दाखवून, काहींना दर्शनाच्याच वेळेस त्यांना स्थिती देणं, आनंद देणं. तर परमेश्वर हे करतात फक्त जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी. त्यांना काही जीवावरती, लोकांवरती प्रभाव टाकून स्वतःचं पूजन पाजन करून घ्यायचं आहे, पैसे कमवायचे आहे किंवा नाव कमवायचे, अशातला कोणताही भाग नाही. काही लोक करतात, जे जीव आहे साधू संत अन्य राटीमध्ये आहे, आपल्यामध्ये सुद्धा असू शकतात. पण देवाने त्याच्यात एका शब्द सांगितलं, ज्ञानीविन वैराग्य काय करावे बापी म्हटले. वैराग्याचं लक्षण दाखवायचं, लोकांना प्रभावित करायचं, त्यांच्या अज्ञानाचा, मजबुरीचा फायदा उचलायचा आणि स्वतःचं फायदा करून घेण्याचा प्रयत्न करायचा. तसं परमेश्वराचा हेतू नाही. त्यामुळं काहीतरी कोणत्या तरी येनकेन प्रकारे, कोणत्या तरी उद्देशाने या जीवाला ज्ञानाला आणि प्रेमाला पात्र करावं, अयोग्य जीवाला योग्य करावं, दर्शनाला किंवा पुढच्या वेदाला, बोधाला, ज्ञानाला, प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वर असे अलौकिक अशा लीळा करत असतात आणि कोणाच्या तरी माध्यमातून कोणाला तरी काहीतरी देत असतात. आपल्यालाही परमेश्वरांनी अप्रत्यक्षरित्या कोणाला तरी निमित्त केलेलं आहे. त्या निमित्तातूनच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्यासाठी देवाने आदर पण करायला लावलेला आहे. आपल्यालाही कोणाला तरी निमित्त व्हायचं असेल तर आपण होऊ शकत नाही, पण मात्र परमेश्वर आपल्याला निमित्त करू शकतात कोणासाठी, आणि त्यातूनच आपली अवस्था वाढते, योग्यता वाढते. आणि परमेश्वराने आपल्याला कोणाला तरी निमित्त करावं, कोणाच्या नामाला, वेदाला, बोधाला, अनुसरणाला, क्रियेला, स्थानवंदनाला किंवा आणखीन काही शास्त्राला, असं जर वाटत असेल तर आपली फक्त लागते तळमळ आणि ती करण्याची कधीही तयारी. अर्थात कर्तव्यावरती आपण आहोत, हे परमेश्वराचं मिशन आहे आणि ते मिशन करण्यासाठी, सेवा देण्यासाठी आम्ही धर्माला तत्पर आहोत. कधी ती तळमळ, कळकळ, वासना आणि अर्थात जर आपण ठेवली तर नक्कीच परमेश्वरसुद्धा आपल्याला कोणासाठी तरी निमित्त करून, आपली योग्यता वाढून आपल्यालासुद्धा ज्ञानाला, बोधाला आजही परमेश्वर पात्र करत असतात. त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे. अन्यथा आपण फक्त लीळाचरित्रात बघतो की याला हे निमित्त झाले, त्याला ते निमित्त झाले आणि ते लीळाचरित्रातलंच भाग समजून आपण त्याकडं दुर्लक्ष करतो. त्या लीळा समजून आपण थोडंसं त्याकडे दुसऱ्या नजरेने, दुसऱ्या दृष्टीने पाहतो. तर तसं नव्हे. या लीळा म्हणजे आपल्या जीवनाची परमेश्वरापर्यंत जात असलेली किंवा करत असलेली वाटचालच आहे. या लीळेतून आपण समजून घेऊन, समज निर्माण करून ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं तरच परमेश्वराबरोबरचा हा आपला प्रवास होईल. भविष्यात आपल्याला खरंच परमेश्वर सन्निधान देणार आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं आहे, पुनःसंबंध आपल्याला देणार आहे. त्यावेळेस परमेश्वराने आपल्याला द्यावं, आपली निवड करावी त्या गोष्टीसाठी, तेवढी योग्यता आपली वाढावी. याच्यासाठी आपल्याला आज परमेश्वराबरोबर या लीळांच्या माध्यमातून, या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून, आचारविचाराच्या माध्यमातून, परमेश्वराच्या आज्ञा प्रतिपालनातून परमेश्वराबरोबरच आपल्याला अप्रत्यक्षरित्या प्रवास करावा लागेल. तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर आपला प्रवास होऊन परमेश्वरापर्यंत परमेश्वर घडवून मडून आपल्याला प्राप्तीला नेऊ शकतात. म्हणून आपण या लीळेचं चिंतन करून परमेश्वराबरोबर हा प्रवास आपला परमेश्वरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ती भावना, तो हेतू आपल्या मनात जर आपण रुजवला आणि परमेश्वराने दिलेली समज आपल्या जीवनात उतरवली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होतील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.